विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण आज आपल्यासोबत एस-टी-आय पांडुरंग लोकरे सर आहेत, जे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. खरं तर एम-पी-एस-सी करताना सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात आणि ह्याच प्रश्नांची उत्तरं आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. कारण 2021ला सरांचं एस-टी-आय म्हणून सिलेक्शन झालंय आणि याच्या अगोदर सरांनी वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून 5 पदं मिळवलेली आहेत. तर मी सरांना तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते सगळे सरांना विचारतो. आपण एक-एक प्रश्नाचं उत्तर सरांकडून घेऊया आणि मला अशी खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच नवीन विद्यार्थ्यांना त्याचा खूप चांगला फायदा होईल. सर आपलं मनःपूर्वक स्वागत. थँक यू सर आणि सर्वांना नमस्कार माझ्याकडून. माझा तुम्हाला पहिला प्रश्न सर हाच आहे, की आधी तुम्ही तुमचा थोडक्यात परिचय आम्हाला करून द्या आणि मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. ओके सर. मी मूळचा वडवणी तालुका, जिल्हा बीड येथील ग्रामीण भागातील आहे. माझे वडील, आई-वडील शेतीच करतात. ऊसतोड कामगार होते आणि माझ्या घरामध्ये असं कोणी काही एज्युकेटेड नाही आहे, काही नाही. आमचा पूर्ण ग्रामीण भाग आहे. आजही आमच्या गावामध्ये बससुद्धा नाही आहेत. म्हणजे एवढा ग्रामीण भाग आहे आणि त्यामुळे परत नंतर मग एज्युकेशन झालं माझं वडवणी तालुक्यामध्ये झालं. डिग्रीपर्यंत तिथंच केलं आणि नंतर मग सेल्फ स्टडीला सुरुवात केली. बरं. सर मी ज्या 5 पदांचा वेगवेगळा उल्लेख केला, साधारणतः आपण कुठल्या-कुठल्या पोस्ट आतापर्यंत मिळवल्या आहेत तेही जरा विद्यार्थी मित्रांनो सांगा? हे बघा, पोस्ट कोणती आपल्याला टार्गेट करायची, गोल कोणतं ठेवायचं ही गोष्ट वेगळी. परंतु आपल्याला कुठेतरी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी किंवा आपल्या फॅमिलीला कुठेतरी आपण आर्थिक स्थिरत्व देण्यासाठी पहिला जॉब मिळणं खूप महत्त्वाचं असतं. तसंच मी माझ्या मनामध्ये ठेवून मी पहिला प्रयत्न चालू केला आणि मला पहिलं सिलेक्शन 2016 साली जिल्हा परिषद येथे पिऊन म्हणून झालं किंवा परिचर्या पदावर झालं. त्यानंतर मी पुढे आपलं कंटिन्यूअस अभ्यास चालू ठेवला. मग नंतर कलेक्टर ऑफिस पालघर येथे क्लर्क म्हणून सिलेक्शन झालं. नंतर पुढे अजून प्रवास चालू केला. ती काही जॉइन केली नाही मी. नंतर प्रवास तसा चालू ठेवत असताना 2018 मध्ये ॲट अ टाईम माझी एम-पी-एस-सी क्लर्कपदी पण निवड झाली आणि कर सहाय्यक यापदी पण निवड झाली. मग कर सहाय्यक या पदावर जॉइन केले असता तरी पण मी माझा प्रवास चालूच ठेवला कंटिन्यू बंद न करता. पुढे अभ्यास चालू ठेवल्यानंतर मग पुन्हा राज्यसेवा फोकस केला आणि कंबाईनवर फोकस केलं. मग कंबाईन देत असता 20ची मेन्स दिली, परंतु 20ची माझ्या हाती लागली नाही. काही कारणास्तव माझ्या काही चुका झाल्या आणि त्यामुळे मला एस-टी-आय सिलेक्शन झालं नाही. 21ला क्वालिफाईड झालो. एस-टी-आयपदी सिलेक्शन झालं आणि त्याच वेळी राज्यसेवेला मुलाखतीला सुद्धा मी पात्र झालो. परंतु राज्यसेवेच्या मुलाखतीमधून मी थोडं काही कारणामुळे अपयश आलं मला आणि 22ची राज्यसेवा मेन्स पण दिली. आता बघू पुढे काय होते ते. खरं तर जिल्हा परिषदेचा शिपाई ते आता राज्यकर निरीक्षक अर्थात एस-टी-आय हा खूप मोठा आणि संघर्षमय प्रवास आहे. सर आता येणाऱ्या काळामध्ये जूनमध्ये कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे आणि आता ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन झालंय किंवा जे मुलं आता नव्यानं अभ्यास करायचा विचार करतायत एम-पी-एस-सीसाठी, तर अशा विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला द्याल, की साधारणतः त्यांनी अभ्यासाची सुरुवात कशी केली पाहिजे आणि अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे? मुळात सर म्हणजे आपण स्पर्धा परीक्षा असो, कोणतंही क्षेत्र असो, तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट अगोदर एक लक्षात आली पाहिजे, की प्लॅन किंवा नियोजन. नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही 8 दिवस नाही, जर समजा तुम्ही कोणतीही गोष्ट करण्यासाठी जर तुम्हाला 10 दिवस लागत असतील, तर पहिले 2 दिवस तुमच्या नियोजनावरच गेले पाहिजे. आणि हे नियोजन करत असताना तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये एकच गोष्ट करायची सुरुवातीला, की पाठीमागची प्रश्नपत्रिका चाळणे आणि सिलेबस बघणे. त्यांनी दुसरा विद्यार्थी काय करतोय ह्याच्यापेक्षा ना तुम्ही पाठीमागच्या प्रश्नावर आणि सिलेबसवर जर कमांड मिळवली, 8 दिवस म्हणा, महिना त्यामध्ये महिना घाला, 2 महिने गेले तरी हरकत नाही. परंतु तो तो जर तुमचं नियोजन परफेक्ट जर झालं, तर तुमचा 50% ते 40% पर्यंत तुम्ही एक पोस्ट मिळवली असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे पहिल्यांदा तर मी सांगेल विद्यार्थ्यांना, की तुम्ही काय करा, पहिल्यांदा नियोजन आखताना पहिला प्रेफरन्स तुमच्या प्रश्नपत्रिका पाठीमागच्या आणि अभ्यासक्रम. त्यानंतर क्लास वगैरे ही गोष्ट आहे. परंतु अभ्यास सुरुवात करत असताना पहिल्यांदा 5वी ते 10वी 12वी पर्यंत सगळे क्रमिक बुक वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपला बेस चांगला होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मग रेफरन्स बुक वापरू शकता, की जे इतर प्रकारे आहेत. सर, मला आणखी एक थोडक्यात जाणून घ्यायचं आहे, की मुलांना काय वाटतं, की स्पर्धा परीक्षा करायची असेल, तर आपण शाळेपासून हुशार असायला पाहिजे किंवा आपल्या शाळेत पहिल्यापासून पहिल्या 3 मध्येच नंबर आलेला पाहिजे, तरच आपण स्पर्धा परीक्षा होतो. असं काही असतं का सर? आपण काय सांगाल? सर ॲक्चुअली बरं झालं हा प्रश्न विचारला तुम्ही, माझ्या मनातलाच आहे. तसं काहीच नाही आहे सर. मी आज तुमच्यापुढे 5 पोस्ट मिळवून आज राज्यकर निरीक्षक पदावर आहे. परंतु सर मला 12वीला फक्त 42% आहेत.
42% पदावर असणारा जर माणूस तुमच्यासमोर आज राज्य निरीक्षक या पदावर असेल आणि जो राज्यसेवेची मुलाखत देऊन आलेला असेल, तर डझंट मॅटर सर, तुम्ही 12वी पर्यंत काय असाल किंवा नसाल, काहीही नाही. स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र वेगळं आहे आणि अकॅडमिकल क्षेत्र हे पूर्णपणे वेगळं आहे सर. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेताच त्यावेळेसच तुमचं नियोजनाला सुरुवात करायला पाहिजे. आणि मी पहिल्यापासूनच हुशार होतो किंवा मी आतापर्यंत 12वी पर्यंत मला मार्क्सच मिळाले नाहीत किंवा 12वी मध्ये मी 95 घेतलेत, 98 घेतले, डझंट मॅटर. इथं तुम्हाला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, बाकीच्या तुलनेमध्ये तुम्हाला किती जास्त येते असं नाही घेत. आपलं अकॅडमिकल एक्झाममध्ये काय असतं की 35% घ्या आणि पास व्हा. इथं तसं नाही, बाजूच्या पेक्षा तुम्हाला किती जास्त माहिती त्यावर डिपेंड आहे. सर, आता ज्यांना नव्यानं अभ्यासाला सुरुवात करायची आहे, त्यांनी साधारणतः आता कुठून सुरुवात केली पाहिजे? सुरुवातीला काय वाचलं पाहिजे? आणि ह्याच प्रश्नाला जोडून आणखी एक माझा प्रश्न आहे, की जे ग्रामीण भागातले मुलं आहेत, त्यांना असं वाटतं की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही गरीब आहोत किंवा आम्हाला हे जमेल का? तर ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपण काय द्याल? ग्रामीण भागातील आहोत म्हणून आपण पास होऊ शकत नाही, हा चुकीचा भ्रम आहे. कारण मी म्हणलं की माझ्या गावामध्ये आजही बस नाहीये सर. त्यामुळे ग्रामीण भागाचा हा प्रश्न इथं जातो. आज कालच्या रिझल्टमध्ये सब रजिस्टर लागले, इन्स्पेक्टर स्टॅम्प. त्याच्यामध्ये माझा भाऊ पण काल झाला. तो पहिला तलाठी होता, आज सब रजिस्टर झालाय. ESO पद पण त्यांनी सोडले. ग्रामीण भागात राहा आणि कुठे राहा असं काहीच नाहीये सर. तुमचा प्लॅन आणि डेडिकेशन जर व्यवस्थित असेल तर तुम्ही कोणतंही पद मिळवू शकता. आणि सुरुवात आता नवीन विद्यार्थ्यांनी जर करायची असेल तर पहिलं तुम्ही 8-15 दिवस एकदमच नवीन असाल तर तुम्ही 8-15 दिवस पाठीमागचे प्रश्न बघा, सिलेबस बघा, त्याच्यावर वेळ खर्च करा. आणि सर पास होण्यासाठी फक्त स्टडी करणे हेच इम्पॉर्टंट नसते. तुम्ही स्टडी जर 50%च करायचा असतो, ॲक्च्युअलरित्या तुम्हाला पुस्तकं 50%च वाचायची आहेत. तुम्हाला 30% तुम्हाला पाठीमागची प्रश्नपत्रिका आणि सिलेबसवर वेळ खर्च करायचा आहे. आणि जो 20% खर्च करायचा आहे तो तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये करायचा आहे. जे की प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला कसं ॲक्शन घ्यायची प्रश्नपत्रिकेवर त्यावर डिपेंड आहे. तुम्ही आता किती वेळ करताय, काय करताय हे डझंट मॅटर. 50% वेळ तुम्ही तुमच्या स्टडीवर द्या, बुक्स वाचायला ह्याला. 30% वेळ प्रश्नपत्रिका पाठीमागच्या आणि 20% वेळ तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये. असं झालं पाहिजे. आता पुस्तकं वगैरे कशी सुरुवात करायची काय, पहिल्यांदा तुम्ही क्रमिक वाचून घ्या. एकदम नवीन विद्यार्थ्यासाठी पहिल्यांदा तुम्ही क्रमिक वाचून घ्या 5वी ते 12वी पर्यंत. नंतर करंटसाठी तुम्ही परिक्रमा वाचलं पाहिजे. मी जे वाचले ते सांगतोय. परिक्रमा मंथली मासिक मिळतं, ते मंथली वाचा. आता जर तुम्ही जून 2024 ची देणार असताल कंबाईन, त्यासाठी तुम्ही 1 जानेवारी 2023 पासून वाचणं मस्ट आहे, इम्पॉर्टंट. त्याच्या अगोदरचं केलं तर खूपच चांगलं. परंतु ॲटलिस्ट 1 जानेवारी 2023 पासून तुम्ही परिक्रमा सर्व वाचल्या पाहिजे. आता परिक्रमा ह्या मासिक असतात, मंथली असतात. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला एक इयरबुक येतं त्यावर. परंतु इयरबुक परिक्रमावाल्याचं घ्यायचं नाही, तर त्याच्या अल्टरनेट घ्यायचं दुसरं. म्हणजे एक तर अभिनवचं घेऊ शकता, सिम्प्लिफाईडचं घेऊ शकता किंवा अदर तुम्हाला जे वाटेल ते. परंतु आता हे झाला करंटचा विषय. जेव्हा तुम्ही भूगोलचं घेतात, भूगोलसाठी तुम्ही महाराष्ट्रासाठी AB सौदी सरांचा वापरा. दीपस्तंभचं पण चांगलं आहे. आणि भारतासाठी अगोदर क्रमिक वाचा. जो 10वीचा ओल्ड ब्ल्यू आला आहे बघा, ओल्ड ब्ल्यू कलर आहे, ते तुम्ही 10वीसाठी वापरू शकता. आणि नंतर रंजन कोळंबे सरांचं पण चांगलं आहे आणि दीपस्तंभचं वाचलं तरी चालेल. इतिहासासाठी तुम्ही क्रमिक 11वी ओल्ड, जो 11वीला आपल्याला ओल्ड आहे ते एक वाचा. गाठाळ वाचलं तरी चालेल आणि त्याला समाधान महाजनची जोड दिली तरी चालेल. आणि आधुनिक भारतासाठी, हे महाराष्ट्रासाठी झाला 11वीचा, परंतु भारताचा इतिहास करत असताना रंजन कोळंबेचा केला तरी बेटर राहील. पुन्हा नंतर झालं सायन्स. सायन्समध्ये 8वी ते 10वी हे खूप इम्पॉर्टंट करतात सर. 8वी, 9वी, 10वी हे अगोदर करून घ्या. नंतर सचिन भस्के किंवा अनिल कोलते सर किंवा अजून एक साळुंके मॅडम आहेत, त्यांचं पण बुक एकदम जबरदस्त आहे. आता अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था आपल्याला 12वी पर्यंत आपल्याला अर्थशास्त्रामधलं काहीच माहीत नसते. त्यामुळे तो सब्जेक्ट सर खूप जणांना अवघड जातो. त्यातले शब्दच कोणाला काही कळत नाहीत. त्यामुळे अर्थशास्त्र करत असताना पहिल्यांदा 11वी आणि 12वीचं वाचून घ्या. त्याच्यामध्ये खूप जशाला तसे त्यातले वाक्य ना वाक्य आयोग जशाला तसे टाकतो. आता 11वी 12वी वाचल्यानंतर मग तुम्ही जास्तीत जास्त त्या शब्दांचा अर्थ समजण्यावर हे करा. मग त्यामुळे तुम्ही रंजन कोळंबेचं सरांचं बुक घेतलं तर ते थोडं इझी भाषेमध्ये आहे, सोप्या भाषेमध्ये आहे. आणि नंतर तुम्हाला देसले सरांचं वाचणंही वाचणे. आता नंतर राज्यघटना. राज्यघटना सुद्धा तुम्हाला 11वी 12वी हे तुम्हाला मस्ट इम्पॉर्टंट आहे रीड करणं. त्यानंतर तुम्ही रंजन कोळंबे करा. पण एम लक्ष्मीकांत, आता बरेच जण म्हणतात एम लक्ष्मीकांत वाचल्याशिवाय होणार नाही. तर एम लक्ष्मीकांत एकदम बेस्ट पुस्तक आहे, एकदम बेस्ट. परंतु एम लक्ष्मीकांत पुस्तक जे आहे बनवलेलं ते सर UPSC ओरिएंटेड बनवलेलं आहे. त्यामधून तुम्हाला काय घ्यायचं हे समजलं पाहिजे, कारण ते बुक एवढं मोठं आहे. आणि रंजन कोळंबे सरांचं जे बुक आहे सर ते फक्त MPSC साठी बनवलेलं आहे. आणि एम लक्ष्मीकांत सरांचं जे बुक आहे ते UPSCच्या ओरिएंटेड बनवलेले. त्यामुळे UPSCच्या अँगलने त्यामध्ये अभ्यासक्रम टाकलेला आहे.
त्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय आणि काय सोडायचं हे समजलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रश्नपत्रिका बघावी लागतील. आणि आता राहिला प्रश्न मॅथ आणि रिझनिंगचा. तर मॅथ आणि रिझनिंगचा यावर तुम्हाला सराव केल्याशिवाय काहीही ऑप्शन नाही. त्यामुळे पाठीमागचे प्रश्न बघणे आणि सचिन ढवळे सरांचंही त्यावर एक बुक चांगलं आहे. फिरोज पठाण सरांचं पण एक चांगलं आहे त्याच्यावर पुस्तक. तुम्ही ते रेफर करू शकता. सरांनी अत्यंत महत्त्वाचं मंत्रच आपल्याला सांगितलंय, यशाचं सूत्रच सांगितलंय, की कुठलाही नवीन विद्यार्थी सुद्धा आता नव्यानं अभ्यास करून ही परीक्षा पास होऊ शकतो. फक्त पुस्तकं वाचणं महत्त्वाचं नाही आहे, तर पुस्तकांसोबत मागच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. हे तितकंच खरं पण आहे, कारण मागच्या अनेक वर्षांच्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासामध्ये मी सुद्धा हे फार जवळनं पाहतोय. आणि आता पांडुरंग सर, मी तुम्हाला शेवटचा एक प्रश्न विचारेल, की आता जी फेब्रुवारीमध्ये जूनमध्ये कंबाईनची परीक्षा आहे, मग आत्ता एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास चालू केला शून्यातनं, तर येणारी कंबाईनपर्यंत तो अभ्यास पूर्ण करून परीक्षा पास होऊ शकतो का? तसं 6 महिन्यामध्ये तसं म्हणजे रिअल सांगायची गोष्ट म्हणलं तर एकदमच फ्रेशर विद्यार्थी असेल, तर थोडंसं कठीण जाऊ शकतं सर. परंतु जर त्याचा प्लॅन व्यवस्थित असेल, तर तो प्रिलिम्ससुद्धा पास होऊ शकतो. मेन्सला थोडं टफ जाऊ शकतं. जर मेन्समध्ये आणि प्रीमध्ये जर गॅप मोठा असेल, तर तो दोन्ही पण क्रॅक करू शकतो. फर्स्ट अटेम्प्ट इज लास्ट अटेम्प्टसुद्धा ठरू शकतो. परंतु सर्वात 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 महत्त्वाचं असेल, की तुम्हाला पाठीमागचे प्रश्न बघणे आणि सिलेबस बघणे. जर सिलेबस आणि प्रश्न जर नाही बघितले, तर जशा गव्हर्नमेंटच्या 5 इयर प्लॅन कंप्लीट होतात, तशा आपल्या पण लायब्ररीमध्ये बसूनच 5 इयर प्लॅनसुद्धा कंप्लीट होऊ शकतात. त्यामुळे माझं सर्वांना एकच मंत्र असेल, तुम्ही मित्र कंपनी बनवण्यापेक्षा आणि 1000 क्लासेस लावण्यापेक्षा सर्वात मोठा जर अस्त्र असेल, जर शस्त्र असेल, तर ते म्हणजे पाठीमागचे प्रश्न आणि सिलेबस. याला जोड धरून चला, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तर सरांनी हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलं, की एकदमच नवीन फ्रेश विद्यार्थी असेल, तर त्याला जर योग्य मार्गदर्शन भेटलं आणि त्याने जर योग्य प्लॅनिंग केला, तर निश्चितपणे तो पहिल्या अटेम्प्टमध्ये सुद्धा पास होऊ शकतो. बरोबर आहे? चला, आज आपल्या विनंतीला मान देऊन हां, येस सर, येस. सर अजून एक आहे, की बरेच जण म्हणतात, की एम-पी-एस-सी निवडलं, एम-पी-एस-सी होणार नाही तुझ्याच्यानी. बरोबर. आता ग्रामीण भागामध्ये विशेषतः असं प्रकरणं मी स्वतः अनुभवलेले आहेत. त्यामुळे की असं म्हणतात, की तुम्ही एम-पी-एस-सी पास होणार नाही, तुझ्याच्याने होणार नाही. आता एक सांगतो मित्रांनो तुम्हाला, विद्यार्थी-विद्यार्थिनींनो, की जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला विचारलं, की तुझ्याच्याने ती गोष्ट होणारच नाही. तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही त्याचे गुलाम आहेत का? आपलं मन आहे, आपली जिंदगी, आपली लाईफ आहे. जर आपण लोकांच्या म्हणण्यानुसार जर आपली लाईफ रूल्स चेंज करत असतो, तर आपण त्यांचे इनडायरेक्टली गुलाम झालोत सर. म्हणजे आपली लाईफ कशी जगायची लोक ठरवत असतील, तर तेव्हा आपण त्यांचे गुलाम नाही. म्हणजे आज आपण स्वातंत्र्य असताना सुद्धा 1947ला आपण स्वातंत्र्य झालो, परंतु आजही आपण आपल्या शेजारी-पाजाऱ्यांचे आपण आज गुलाम आहोत. ती हिंदीमध्ये एक म्हण आहे किंवा एक वाक्य आहे सर, क्या कहेंगे लोग? क्या कहेंगे लोग? मराठीमध्ये म्हणतात, काय म्हणतील लोक? सर हे 3 शब्द आहेत. हे एकदम एकदम भयानक रोगापेक्षा भयानक आहेत. म्हणजे आज जो आपण सगळ्यात महारोग म्हणतो की एड्स, त्याच्यापेक्षा भयानक जर रोग असेल ना सर, हे 3 वाक्य आहेत. लोक क्या कहेंगे? क्या कहेंगे लोग? या 3 शब्दाचा विचार करून एखादा कॅपेबल विद्यार्थी सुद्धा या क्षेत्रातून बाहेर जातो सर. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये एवढी कॅपॅबिलिटी असते, एवढी ॲबिलिटी असते, की तो सायंटिस्ट सुद्धा बनू शकतो. परंतु ग्रामीण भागात त्यांनी जर एखादा प्रयोग करायचा म्हटलं, त्याला लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून तो त्या क्षेत्रात पडत नाही. त्याच्यामध्ये एक ॲबिलिटी असते, डेप्युटी कलेक्टर फर्स्ट अटेम्प्टमध्ये होईल. परंतु गावामध्ये विचारतात, कशाची तयारी करतो? डेप्युटी कलेक्टरचे. अरे डेप्युटी कलेक्टर शिपाई होय ना बे तू, आणि डेप्युटी कलेक्टरचे स्वप्न बघतो. म्हणजे लोक काय म्हणतील यावरून जर आपण आपली जिंदगी किंवा आपले रूल्स जर चेंज केले, तर तुम्ही जिंदगीमध्ये कधीच सक्सेस होणार नाहीत. आणि ग्रामीण भागातला विषय असा घडतो. त्यामुळे लोकांचा विचार न करता आणि जिथं लोक नाव ठेवतील ना, असं म्हणायचं. आणि असा अजून एक रूल्स आहे बघा, निसर्गाचा किंवा समाजाचा. तुम्ही जर एखादं चांगलं काम घेतलं ना, तर त्याला कधी पण तुम्ही वाईट लोक कधी पण वाईट म्हणणार. असं समजायचं, ज्या गोष्टीसाठी तुम्ही निर्णय घेतलाय, जे क्षेत्र निवडले, तिथं लोकांनी नाव ठेवलं की म्हणायचं आपलं क्षेत्र चांगलं आहे. परंतु जर तुम्ही एखादं काम हातात घेतलं आणि त्याला लोकांनी नावच नाही ठेवलं, तर म्हणायचं आपलाच निर्णय थोडा चुकीचा झालाय. लोक चांगल्या कामाला विरोध करतात, पण वाईट जर करत असतील तर त्याला कधी अडवणार नाहीत. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. क्या कहेंगे लोग ही शब्द तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही लोकांचे गुलाम होणार नाहीत, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
सरांनी अत्यंत मोलाचा सल्ला दिलाय. जर तुमची मनापासून करायची तयारी असेल, तर हा फरक पडत नाही की तुम्ही शहरात राहता की ग्रामीण भागात राहताय. तुम्ही कुठेही ही परीक्षा देऊन पास होऊ शकतात. फक्त आपल्या आजूबाजूचे लोकं जर निगेटिव्ह बोलत असतील, आपल्याला डिमॉरलाईज करत असतील, तर आपण तिकडे लक्ष न देता आपण जर व्यवस्थित अभ्यास केला, तर एक ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा जो शालेय जीवनामध्ये सर्वसामान्य बुद्धिमत्ता ज्याची असते, तो विद्यार्थी सुद्धा अधिकारी होऊ शकतो, हे सरांनी सांगितलंय. आणि खरं तर सर त्याचं एक जिवंत उदाहरण आहे, की सर स्वतः ग्रामीण भागातले आहेत. सरांना अनेक लोकांनी विरोध केला अभ्यासाच्या काळामध्ये. सरांनी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि सरांनी 1-2 नाही तर जवळपास 5 पदं ही स्पर्धा परीक्षेतून मिळवलेली आहेत आणि यानंतरही सरांचा राज्यसेवेसाठी अभ्यास सुरू आहे. मी इग्नाईट अकॅडमीच्या वतीनं सरांना येणाऱ्या राज्यसेवेसाठी सरांनी डेप्युटी कलेक्टर व्हावं यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. सर, आज आपण या ठिकाणी आलात, आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याबद्दल इग्नाईट अकॅडमीच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार सर. थँक्यू. इग्नाईट अकॅडमीच्या मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मला इथं बोलवलं, मान सन्मान दिला. त्याबद्दल थँक्यू सो मच. विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वांना बेस्ट लक माझ्याकडून. विद्यार्थी मित्रांनो, आजची ही सरांची मुलाखत ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल आणि तुम्हाला जीवनाची योग्य दिशा समजली असेल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.